त्यांनी काल प्रणिताई भालकेंनी त्या ठिकाणी आमच्यावरती टीका केली, की 15 वर्ष यांच्याकडे पद होतं, परंतु शहराचा विकास केला नाही. मी 15 वर्ष आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष माझी आई, अशी 20 वर्ष आमच्याकडे पद या नगरपालिकेचं होतं. परंतु आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणी. आम्ही आमच्या प्रभागातील सर्व सुविधा त्या ठिकाणी रस्ते असतील, गटार असतील, पाण्यासाठी जे प्रश्न होते ते सोडवलेत. त्यानंतर मी गेल्या टर्ममध्ये जिल्हा नियोजन समितीवरती जिल्ह्यातून निवडून आलो. त्यानंतर मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. शहरात शाळेचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शाळेसाठी सर्व शाळांना ई-लर्निंग सुविधा केली. त्यानंतर इंग्लिश स्कूल येथे इलेक्ट्रिक प्रवास उभारले, गार्डनला निधी आणला. सर्व रस्ते असतील, गटार असतील, स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी निधी आणला. परंतु काय झालं आता निवडणूक म्हणल्यावर फक्त निवडणुकीसाठी आज आरोप करतायत प्रणिताई आणि जे नगराध्यक्ष मागच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात होतात, आज त्यांच्या सोबत आहेत. खरं तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता त्यांनी, की त्यांच्यासोबत स्टेजवरती आज ते नगराध्यक्ष बसतात. आम्ही तर नगरसेवक होतो, तरी आम्ही शहराचा विकास करण्यासाठी जेवढं आम्हाला जमतं तेवढा विकास केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ते पूर्णपणे स्वतः विसरलेले आहेत, की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके या मतदारसंघात 12 वर्ष आमदार होते. त्यावेळी या शहराच्या विकासासंदर्भात भगीरथदादा भालके आणि प्रणिताताई भालके यांना काय सुचलं नाही का त्या 12 वर्षा काळात? आत्ताच कसा मंगळवेढा शहराच्या विकासाचा पुळका त्यांना आला. हा सुद्धा त्यांनी हा जो आता आम्हाला जो सवाल केलाय, या जो विकासाबाबतीत शहराच्या, त्यावर सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आत्ता कसं आहे, की मार्केट समिती, बाजार समिती आहे ते त्यांच्या बबनराव अवतळे यांच्या मुलाचे सुशील अवतळे तिथं ते सभापती आहेत. तो विषय म्हणजे गेल्या 6 महिने, वर्ष 2 वर्षापासून आमच्या कानावरती शहरवासियांच्या आहे. मी सुद्धा परवा ते गाळेधारक माझ्याकडे आल्यावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आमदार साहेबांसोबत. असा त्या ठिकाणचा प्रकार आहे, की पाठीमागे ज्यावेळी मार्केट रेट कमी होते, त्यावेळी त्या गाळ्याशीनला बाजारभावानुसार भाडे कमी होतं. आता अचानकपणे त्या गाळेधारकांना 1800 वरून 5900 भाडे वाढ केलेली आहे. 5900 केले. खरं पाहिलं तर त्या भागात व्यवसाय चालत नाहीत. त्यांचे भाडे सुद्धा निकटची नाही. दाम तिप्पट भाडे करणं त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना योग्य नव्हतं. आता आमच्या गावातल्या गाड्या असूनला काही गाड्यांना 800 आहेत, 1000 आहेत, 1500 आहेत, 2000 आहेत. काही नवीन गाड्या मार्केटमध्ये आहेत त्यांना 4000, 4500 आहे. पण एवढे ₹6,000-6,000 भाडे देऊन धंदा चालेल असं त्या ठिकाणी नाही. परंतु काल सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिद्धू अवताडे यांनी या ठिकाणी सांगितले, की हे गाळ्याचा विनाकारण आरोप आमच्यावरती करत आहेत. त्रिसदस्यीय समितीनं गाळ्याची त्या ठिकाणी भाडेवाढ ठरवलेली आहे. ते आम्ही काय स्वतः केलेलं नाही. परंतु मग गाळेधारकांना एक न्याय व स्वतःला एक न्याय हे सुद्धा त्यांनी तपासण्याची गरज आहे. आज आपण पाहतोय त्या गाळेधारकांचा गाळा आहे साधारणपणे 180 स्क्वेअर फुटाचा. त्यांना 6,000 भाडं आणि आज त्यांचं सिद्धेश्वर अवतडे यांचं एक ऑफिस त्या ठिकाणी आहे. त्याचा सुद्धा त्यांना सुद्धा तोच न्याय पाहिजे होता आणि त्या सभापती सुशील अवताडे या नावावरती तिथं ऑफिस मार्केट यार्ड गाळ्याला चिटकून त्या 878 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे आणि गाळेधारकांना करार 9 वर्षाचा केला जातो. त्यांना सुशील अवताडेंना त्या जागा 878 स्क्वेअर फूट आहे 99 वर्षाच्या करारावर दिली. आणि त्याचं वार्षिक भाडं आहे साधारणपणे ₹878 म्हणजे दर महिन्याला ₹70 च्या आसपास भाडं 878 स्क्वेअर फुटाला आज घेतायत. म्हणजे आज हा करार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे, की 99 वर्षाच्या करारावर 2114 सालापर्यंत त्यांना हा करार करून दिलेला आहे सुशील अवताडेंना. मग आम जनतेला, नागरिकाला, व्यापाऱ्यांना एक न्याय आणि तुम्हाला स्वतःला एक न्याय कशासाठी? म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही संस्था चालवताय. मार्केट कमिटीची तीच अवस्था, कृषी उद्योग संघाचे गाळे आहेत, त्या ठिकाणी तीच अवस्था. तिथले गाळेधारक पूर्वीचे आता मला येऊन भेटतायत. शिर्के डॉक्टरांचं डिपॉझिट परत दिलं नाही, पडवळ डॉक्टरांचं दिलं नाही. अनेक त्या ठिकाणी व्यापारी आहेत, त्यांची डिपॉझिट परत दिली नाहीत. मग अशा पद्धतीने जर तुम्ही कारभार त्या संस्थेमध्ये करत असाल, तर मग आज तुम्ही जर नगरपालिकेच्या गाळेधारकांना काय न्याय देणार आहे? परत इथं पण हीच अवस्था राहणार आहे. म्हणून
एका बाजूला जनता तुमच्या पाठीशी आज नाही. काल बघितलं असेल त्यांच्या सभेला गर्दी पाहिला 200-400 लोकं उपस्थित होते. परत बायका जमा करून त्या ठिकाणी गर्दी करण्याचा प्रयत्न केला. मग कुणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ही तुम्हाला दिसून येते गर्दीवरून. हुकुमशाही म्हटलं तर आपण बघितलं ह्या जगामध्ये अनेक हुकुमशहाची काय अवस्था झाली आहे. हुकुमशाही काही जास्त दिवस चालत नसते. हे भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान आहे, लिहिलेलं संविधान आहे. त्यानुसार लोकशाहीनं चालणारा देश आहे. अन्याय जास्त दिवस लोकं सहन करत नसतात आणि लोकांना त्यांच्यावर अन्याय जरी सहन केला, तर एक माध्यम आहे लोकशाही. त्या माध्यमातून ते अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करून अन्याय दूर करत असतात. त्यांना खऱ्या अर्थानं आता बघितलं तुम्ही. परवा आमचे सुद्धा संवाद मेळावा झाला. त्या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय आमदार समाधानदास असतील, ओमी असेल, आमच्या तिघांचंही भाषण जर तुम्ही ऐकलं असेल, त्यावरती आम्ही फक्त या शहरामध्ये आम्ही काय केलं आणि भविष्यात या शहरासाठी कोणत्या पद्धतीने विकास करणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून या शहराचे जे काही प्रस्तावित प्रलंबित कामं आहेत, ते कशी आम्ही पूर्ण करणार हे आम्ही सभेमध्ये सांगत असतो. परंतु काही आता भगीरथ बालके काल बोलून गेले चंगू-मंगू. त्यानं काय फक्त लोकांची करमणूक होती. भगीरथ बालकेनं काल अख्ख्या त्यांच्या भाषणात एक तर ओळ शहराच्या विकासावर कुठली बोलली का? की आम्ही हे पॅनल शहराच्या विकासासाठी हे करणार आहे, ते करणार. लोकांची करमणूक करण्यासाठी चंगू-मंगू म्हणून चालते. मी पण आज सगळीकडे तुम्ही WhatsAppला बघताय. त्यांना पण नॉट रिचेबल म्हणतात. लोकांची करमणूक करण्यापुरते ते शब्द सभेमध्ये चांगले आहेत. विकासावर त्यांनी काल तुम्ही सगळेच पत्रकार बांधव त्या ठिकाणी होता. कालचे ढोबळे सरांचं भाषण ऐकलं असेल. अख्ख्या ढोबळे सरांचं 30-35 मिनिटाच्या भाषणामध्ये एक तर शब्द सरांनी वापरलाय का बाबा अ, आम्ही ह्या शहरासाठी माझ्या काळात हे काम झालं नाही आणि आता भविष्यात हे करू. परंतु भगीरथ दादांनी वापरला नाही किंवा प्रणितताईंनी वापरला नाही किंवा नगराध्यक्ष उमेदवारांनी वापरला नाही. फक्त आणि फक्त टीका करणे एवढंच काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जाते. आमचं जनतेला आव्हान आहे, की आम्ही आमदार समाधानदादा अवताडे, आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी मंगळवेढा शहराच्या विकासासाठी एक नवे व्हिजन घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही फक्त आणि फक्त शहराच्या विकासासाठी ही निवडणूक लढवतोय. म्हणून आमचं शहरातील जनतेला एक आव्हान आहे, की आज तुम्ही जर आम्हाला या 5 वर्षासाठी आमच्या नगराध्यक्षातील सर्व उमेदवाराला निवडून दिलं, तर भविष्यात निश्चितपणे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता खरं तर पाहिलं तर ना, ते जे त्यांचे आव्हान आहे, ते हास्यास्पद आव्हान आहे. काय? खरं त्या आव्हानावर गावातनं सगळ्यात चर्चा सध्या चालू आहे, की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागतंय, की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर रावतडे आणि बबनराव अवताडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळ्यात काय चर्चा आहे, ती त्यांना स्वतःला समजली आहे. म्हणून त्यांना म्हणावं लागतं, की आम्ही त्या कारभारात हा भाग घेत नाही. साधं उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आलं. मग आम्ही भाग घेत नाही. इथले गाडेधारक भयभीत झालेत. इथले हातगाडीधारक जे काही लहान टपरीधारक भयभीत झालेत. उद्या जर हे सत्तेवरती चुकून आले, तर आमचं मार्केट कमिटी, खरेदी संघ, ग्रामपंचायतीतल्या सारखी अवस्था होईल म्हणून ते भयभीत झालेत. म्हणून आज त्यांनी हे चालू केले, की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एम.कॉम बी.एड झालेली आहे. एक उच्च शिक्षिका आहे. ते स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे पाहचाल, की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगळवेढा शहर नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल. मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमातून त्यांना पण अजून एक आवाहन करायचं आहे. अजून अर्ज काढायला 3 दिवस बाकी आहेत. आता त्यांनी कसं 500 स्टॅम्पवर जे काही लिहून देतो म्हणतायत. माझं पण आव्हान आहे. जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी.
ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे. ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत. आणि अजून काय शहरात जे तुम्ही कुजबूज ऐकून घेत असाल, की कोणाच्या जमिनी असतील, कोणाची घरं असतील, कोणाचं अजून काय असेल, ते त्यांनी जर 10 तारखेच्या आतमध्ये त्या लोकांना बोलवून जर माघारी दिलं, तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आहे. आत्ता असं ₹500 च्या स्टॅम्पवर मी तुमच्यासमोर लिहून देतो.